नमस्कार मंडळी, स्वामी संगीता व्लॉगमध्ये मी संगीता तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या व्हिडिओमध्ये स्वामी आणि माझी मस्ती आणि त्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक यात दाखवणार आहे। तुम्ही आता बघा काय स्वामीची किती मस्ती आहे आणि माझा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। चला बघा। स्वामी ये स्वामी ये रे स्वामी गोल फिरायचे नाही। चला ये लवकर ये लवकर ये रे गोल फिरतो गोल पडला ये ये तिकडे नको पडशील। चल इकडे हो ए दादा ए पडशील तिकडे। कुठे जागा आहे का? शमी म्याऊ 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 तयली म्यावताई कुठे रे? शमी मावताई कुठे चाललास? कुठे चाललास तर? कुठे चालला बेटू? कबड्डी स्वामी कशा करतो? कबड्डी कशा करतात सांग मला। कबड्डी काय 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 छी काय खाल्लास? फेक काय आहे त्याच्या हातात? त्याला कबड्डी एक कबड्डी कशा करतात सांग मला स्वामी। कबड्डी आईजी कुठे आहे? आईजी कुठे आहे? आईजी बोल। आईजी कुठे आहे? आईजी चला आता कबड्डी करा। कबड्डी स्वामी लागेल स्वामी दादा नाही स्वामी नको चली। स्वामीसोबत खूप खेळलो, आता दमलो। त्यानंतर आता मी जेवणाची तयारी करत आहे। जेवणाची तयारी करण्यासाठी मी सर्वात आधी कुकर लावली। त्यामध्ये तांदूळ आणि तुरीची डाळ वरण कुकरला व्यवस्थित स्वच्छ 2 पाण्याने धुवून व्यवस्थित मी लावून घेतली आणि कुकर लावून झालं की त्यानंतर मग मी भाजी चिरायला घेतली। मी बघा कुकर लावताना त्यामध्ये दाखवलेलं आहे तुरीची डाळ। गॅसला कुकर लावून झाला आणि इकडे मग मी भाज्या कापायला घेतली। त्यामध्ये पत्ताकोबीची भाजी करणार आहे, त्यासाठी मी पत्ताकोबी काटत आहे। त्या पत्ताकोबी कापून झालेली आहे, त्यासोबत मी कांदा कोथिंबीर आणि मिरची पण व्यवस्थित कापलेली आहे। त्यानंतर मी कढईवर म्हणजे आपलं पॅन कढई म्हणजे नॉनस्टिक कढई ठेवलेली आहे आणि तिथं मी जिरा मोहरी ची फोडणी दिली। त्यानंतर मग मी मिरची टाकली आणि मिरची व्यवस्थित झाली की त्यानंतर मग मी कांदा टाकली आणि कांदा मिरची आणि लसणाची पेस्ट आणि तर जिरा मोहरी सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि मिक्स करून घेतल्याच्या नंतर मी त्यावर झाकण लावली आणि थोडा वेळ मंद आचेवर तसंच ठेवली। त्यानंतर मग मी काय केलं तर नंतर मी आपली पत्ताकोबी टाकली आणि पत्ताकोबी झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी हळद तिखट आणि मीठ टाकली आणि नंतर मग त्याची शिजू द्यायला ठेवली मंद आचेवर। त्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ नाही टाकली होती, म्हणून मग मी हिरवे हरभरे भिजू टाकली होती, तर ते हिरवे हरभरेच त्यामध्ये मी टाकलेली आहे। तुम्ही पण ट्राय करून बघा, म्हणजे चांगलं टेस्टी वाटते। म्हणजे नेहमी हरभऱ्याची डाळच कशाला टाकायची, वेगळं म्हणजे कसं यामध्ये आलू पण मी टाकलं नाही, कारण आलू यांना चालत नाही, त्यामुळे मग मी आलू नाही टाकलेली आहे। बघा आता
15 मिनटामध्ये भाजी शिजून तयार झालेली आहे. बघा भाजी शिजून तयार झालेली आहे. इकडे भाजी शिजली. त्यानंतर मग मी काय केलं, कणिक भिजवून व्यवस्थित मळून घेतली आणि नंतर मग मी चपात्या लाटायला घेतली. चपात्या बनवली. चपाती व्यवस्थित झाल्या. त्यानंतर मग वरण व्यवस्थित सवारून टाकली आणि मग जेवण माझं तयार झालेलं आहे. त्यामध्ये वरण, भात, चपाती आणि पत्ताकोबीची भाजी. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.